वर्ष 300 वर्ष महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंधकारात साचपडत होता. वर्षातल्या 12ही अमावस्यांनी जणू गराडा घातला होता. महाराष्ट्राची भूमी घोड्यांच्या टापाखाली वेदनांनी गणत होती, गाराणं गात होती. प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी. कठीण काळे ओळखी धरिनात कोणी. हे जे ठिकाण आहे या ठिकाणाला रामदास पठार असणार. या ठिकाणी समर्थांनी 5 महिने गणपती बसवलेला होता. ज्या वेळेला अफजल खान महाराजांच्यावरती चालून आला विजापूर दरबारातला 1658 साली आणि 59 साली अफजल खानाचा वध झाला. 1674 साली महाराजांचा राज्याभिषेक झाला. 75 साली हा गणपती बसवला आणि 76 साली समर्थ रामदास स्वामी सज्जनगडावरती निघून गेले आणि शिवाजीराजे तंजावरला त्यांच्या सावत्र भावावर स्वारी करण्याकरता गेले. याचा उल्लेख आनंदवन भुवन काव्यामध्ये 25व्या काव्यात आलेला आहे. विजयी गीत जो आहे ते दिवशी सर्व होत असे अनर्थ मांडलेला मोठा आनंदवन भुवन. ही जी आरती आहे तुकोबाचा दुधाचा, ही आरती या गुहेमध्ये 1658 ला निघली. 1659, 1674, 1675 ला गणपती बसवला आणि तो 5 महिन्यानंतर विसर्जित केल्यानंतर 76 ला समर्थ या ठिकाणावरून ही जागा सुंदर मठ दिवाकर भट नावाच्या त्यांच्या पुजाऱ्याच्या ताब्यातून या चित्रामध्ये हे दिवाकर भट, हे कल्याण स्वामी आहेत, हे समर्थ रामदास स्वामी आहेत, हे गिरीधर स्वामी आहेत, या वेणात काय, या शिवनात काय. आणि याचं वर्णन असं केले, दोही पुरुष समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी दोही पुरुष सिंदूर वर्ण आरतीला, अशा प्रकारचा उल्लेख समर्थ प्रताप ग्रंथात झालेला आहे. म्हणून या ठिकाणचं महत्व असं आहे की या ठिकाणी समर्थांनी जवळजवळ 5 महिने गणेशोत्सव साजरा केला. हा महाराष्ट्रातला सर्वात पहिला गणेशोत्सव होता आणि या वर्षापासून हा गणेशोत्सव या जागेवरती सुरू झालेला आहे. या गणेशोत्सवाकरता समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांच्याकडे जी भिक्षा मागितली त्या भिक्षेमध्ये 11 मुठी धान्य पाठवा अशी मागणी. 11 मुठी धान्य पाठवा असं म्हणत असताना शिवरायांनी त्याचा अर्थ 11 मुठी हनुमंतरायाच्या असा विचार केला आणि 11 गुणिले 11 121 खंडी धान्य राजगडावरून या ठिकाणी पाठवलं. 121 खंडी धान्य संपवताना दर दिवसाला 675 किलो धान्य संपलं सरासरी. असा जर उल्लेख आपण केला तर या उल्लेखामध्ये दर दिवशी 9,500 माणसं जेवली आणि त्या प्रसंगापासून संपूर्ण कोकण विभागामध्ये गणेशोत्सव प्रचलित झाला. इथपर्यंत शोध आणि 1 मे 2010 ला हे जे चित्र आहे, हे चित्र जो विश्वनाथ शांताराम पवार आमचे अध्यक्ष त्यांचा मुलगा, त्यांनी हे चित्र शेखर संत नावाच्या एका साक्षात्कारी चित्रकारानं काढलेले आहे. कारण त्यांनी या घटना काहीही वाचलेल्या नाही, पण त्यांना ज्याप्रमाणे साक्षात्कार झाला त्या साक्षात्काराला धरून त्यांनी चित्र काढलं. ते चित्र आमच्याकडे तीर्थक्षेत्र शेंदूरमळे या ठिकाणी 1 मेला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आलं आणि हे चित्र आम्ही या मूळ ठिकाणी आणून ठेवलेलं आहे. अशा प्रकारचा संतांना आम्ही हा निरोपही दिलेला आहे आणि त्या चित्राबद्दल ते समाधानी आहे. शांताराम पवार, सेक्रेटरी चंद्रकांत पोळ आणि आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी तुम्हाला समर्थांनी लिहिलेला जो दासबोध आहे, ग्रंथराज दासबोध असं म्हणतात ज्याला, त्या ठिकाणावर घेऊन आलेलो आहे. ते ठिकाण, या ठिकाणाचं नाव आहे श्री क्षेत्र रामदास पठार. या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी कार्तिक वद्य प्रतिपदा या दिवशी जांभळीच्या चौथऱ्यावर निवांत बसले असताना कल्याण स्वामी सातारवरून
छत्रपती शिवाजीराजांना भेटून या ठिकाणी आले आणि समर्थ आणि शिवराय यांचा जो संबंध होता त्या संबंधी काही प्रश्न कल्याण स्वामींना रामदास स्वामींनी विचारले. त्या प्रश्नामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी की समर्थ रामदास स्वामींचा स्वभाव असा होता, तो निस्पृह होता, कोणाकडे काही मागायचं नाही अशा कार्तिक वद्य प्रतिपदेला. आणि कार्तिक वद्य प्रतिपदेला ही जी घटना घडली त्याच्याकरता आम्हाला असा प्रश्न निर्माण झाला की शिवथर घळईतून कल्याण स्वामी या रामदास पठार सारख्या जे ठिकाण या ठिकाणी 3 गुंठ्याचं म्हणून दाखवलं गेलेलं आहे, या 3 गुंठ्याच्या ठिकाणावरती समर्थ बसलेले आहेत अशी कल्पना आपण जर केली तर हा 3 गुंठ्याचा जो जोता समर्थ बसण्याकरता त्यांनी कसा तयार केला याचं कारण असं आहे की या जोत्याला 3 गुंठ्याच्या या जोत्याला ब्रिटिश गव्हर्नमेंट पासून टॅक्स ठेवलेला नाही, म्हणजे विना कुठल्याही प्रकारचा टॅक्स अशा प्रकारचा हा जोत आहे. या जोत्यावरती कल्याण स्वामी जर समर्थांना भेटायला आले तर आता जी शिवथरगड दाखवतात तिथपासून इथपर्यंतचं अंतर हे 7 किलोमीटरचं अंतर आहे. अगदी शॉर्टकटने जरी धरलं तरी 6 किलोमीटरचं अंतर आहे आणि 6 किलोमीटरचं अंतर चालायला सुमारे 2 तास लागतात. माणूस चालत असताना 1 तासाला 3 किलोमीटर चालतो, हा आमचा वारकऱ्यांचा वेग आहे. दररोज समर्थ रामदास स्वामी या ठिकाणी बसायला येतील आणि या ठिकाणाहून पुन्हा आपल्या ठिकाणी जातील अशी आम्हाला शंका निर्माण झाली. आणि या शंकेतून आम्हाला आमच्या शोधात काही ज्या गोष्टी सापडल्या त्या गोष्टीमध्ये मूळ शिवथरगड स्वयंभू ठिकाण दासबोधाचं जन्मस्थान हे आम्हाला प्राप्त झाले. हे कशाकरता प्राप्त झाले बघितले त्यावेळेला मूळ जी गुहा आहे त्या गुहेला 712वरती भटाचा माळ असे लिखाण आलेले, बाकी सर्व ठिकाणी मठाचा माळ आलेले. आणि इतिहासामध्ये दिवाकर भट गोसावी आणि उद्धव गोसावी या दोघांच्या संवादात जो वाद तयार झाला आणि छत्रपती शिवाजी राजांकडे हा वाद गेला, त्या वादानंतर 1676 साली समर्थ रामदास स्वामी उद्धवाला घेऊन सज्जनगडावर गेले. 1675 साली याच रामदास पठारवर, पूर्वी याचं नाव नवलवाडी यांचा कोंड आणि आत्ता मठाचा माळ आणि त्यावेळेचं नाव सुंदर मठ असं होतं. या सुंदर मठावरती समर्थांनी 5 महिने गणपती बसवलेला होता. हा गणपती शिवाजीराजे आणि समर्थ रामदास स्वामी यांनी दसऱ्याच्या दिवशी याची पूजा केली. गिरीधर स्वामी लिखित समर्थ संप्रदायाचा जो समर्थ प्रताप असा ग्रंथ आहे, सिंदूर वर्ण अर्पिला असा जो उल्लेख आलेला आहे, तो उल्लेख कल्याण स्वामी आणि रामदास स्वामी या दोघांच्या संबंधातला हा उल्लेख आहे. याच्यात शिवाजी राजांनी त्यांना ज्या वेळेला भेट दिली त्यावेळेला त्याचा उल्लेख मात्र आनंदवन भुवनी या काव्यामध्ये 25व्या कडव्यात आलेला आहे. हीच घळ ज्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथ लिहिला, हे कशावरून तर आत्ता तलाठ्याकडे असणारे जे 712 आहेत त्या 712वर असणारी जी नावं आहेत त्याच्यावरती मठाचा माळ, भटाचा माळ हे जे उल्लेख आलेले आहेत त्याच्या समोर आणि आजूबाजूला असणाऱ्या समर्थांच्या ज्या चौक्या आहेत संरक्षणाच्या, ज्या चौक्यांना नावं दिलेली आहेत गोविंदमाची, पारमाची, घोडे उडान, देवगिरी, याचे 712 आजही जसेच्या तसे अस्तित्वात आहेत. आणि याचं वर्णन आनंद वनभुवनी काव्यात क्रमांक 13चा कडवं, क्रमांक 14चं कडवं आणि क्रमांक 15चं कडवं या ठिकाणी आलेलं आहे. या गुहेच्या शेजारी असणारा जो धबधबा आहे, या धबधब्याचं वर्णन रामगंगा अशा पद्धतीनं समर्थ रामदास स्वामींनी केलेलं आहे. स्वर्गीची लोटली जेथे रामगंगा महानदी, तीर्थाशी तुलना नाही आनंद वनभुवनी. कारण आजूबाजूला असणारी सर्व जी डोंगरावरनं वाहणारे ओघळ आहेत, हे ओघळ जेव्हा त्या रामगंगेला येऊन मिळतात
त्यावेळेला या रामगंगेचं महाप्रतापात रूपांतर होतं आणि ही रामगंगा मोठी झालेली आहे असं आपल्याला पावसाळ्यात श्रावण महिन्यापासून दिसायला सुरुवात होती. दुसरं वर्णन केलेलं आहे समर्थांच्या पिण्याच्या पाण्याचं. समर्थांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये लिखाणामध्ये गुप्तगंगा असा उल्लेख अनेक ठिकाणी केलेला आहे. गुप्तगंगा नावाचं काव्यही त्यांचं छोटस 2-3 कडव्याचं आहे. याच्यामध्ये 14व्या क्रमांकाच्या टॉपिक मध्ये पॅरेग्राफ मध्ये गुप्तगंगेचं जे वर्णन आलेलं आहे ते वर्णन ग्रंथी जे वर्णिले मागे गुप्तगंगा महानदी जळात रोकडे प्राणी आनंद वनभुवनी असं केलेलं आहे. आणि आम्ही यावर्षी 2010 साली 13 मे महिन्याच्या वैशाखामध्ये ज्यावेळेला या गुप्तगंगेचा शोध केला त्यावेळेला अगदी भर वैशाखात मे महिन्यात मध्यावरती आम्हाला ही गंगा 6 इंच पाण्याने वाहणारी आणि जमिनीच्या लगत असणारी, अजिबात पाणी जमिनीच्या बाहेर न सांडता देखील पाणी जसंच्या तसं राहतं आणि किती उपसलं तरी त्याचा उपसा संपत नाही अशा प्रकारची ही वस्तू सापडली. हे समर्थांचे पिण्याचं पाणी. हीच घड कशावरून, हीच गुहा कशावरून, तर याचं वर्णन 15व्या कडव्यात आलेलं आहे. आणि समर्थ रामदास स्वामी या कडव्यात असं सांगतायत, सकळ देवाची साक्षी गुप्त उदंड भुवने. समर्थांचं वास्तव्य या गुहेमध्ये 22 वर्ष झालेलं आहे. 10 वर्ष सातत्यानं झालेलं आहे. आणि 10 वर्षाच्या काळामध्ये समर्थ या ठिकाणी राहत ज्या वेळेला होते त्यावेळेला त्यांनी हा परिसर पिंजून पाहिलेला आहे. या ठिकाणी डोंगरामध्ये अनेक गुहा आहेत. माझ्या माहितीच्या 4 ते 5 गुहा आहेत. या गुहेपेक्षाही माझी ही जी गुहा आहे हीच गुहा की ज्या ठिकाणी दासबोध दिला गेला हे कशावरून, ते या 15व्या कडव्यावरून आलं. सकळ देवाची साक्षी गुप्त उदंड भुवने सौख्याशी पावणे जाणे आनंदवन भुवनी. आनंदवन भुवन आणि आनंदवन भुवनी असे 2 शब्द संत वाङ्मयामध्ये येतात. आनंदवन भुवन हे एकनाथ महाराजांच्या ग्रंथ कुठला, भागवत ग्रंथामध्ये. एक मिनिट परत सांगा काउंटिंग मध्ये एकनाथ महाराजांपासून सुरू करा. आनंदवन भुवन, आनंदवन भुवन आणि आनंदवन भुवनी अशी 2 काव्य इतिहासाच्या संत वाङ्मयामध्ये आलेली आहेत. आनंदवन भुवन हे संत एकनाथ महाराजांचा जो भागवत नावाचा ग्रंथ आहे त्या भागवत ग्रंथामध्ये 350व्या ओवीमध्ये शेवटच्या पानावरती आनंदवन भुवन हे वाराणसी आनंदवन भुवनी असं आलेलं आहे. तर आनंदवन भुवनी याचा अर्थ प्रत्यक्ष त्या ठिकाणी आणि भुवन म्हणजे विस्तारानं. तर हा विस्तार जो सांगितलेला आहे तो गुप्त उदंड भुवने सौख्याशी पावणे जाणे आनंदवन भुवनी असं सांगितलेलं. हीच गुहा माझी आहे हे असं निश्चित सांगताना आपण ज्यावेळेला त्या गुहेच्या जवळ जातो त्यावेळेला समर्थांनी केलेलं बांधकाम आणि शंकर श्रीकृष्ण देव ज्यांनी 1910 साली म्हणजे आजपासून 100 वर्षापूर्वी ही या शिवथरच्या गुहेचा शोध लावला. या त्यांच्या लेखामध्ये समर्थ हृदय नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये शंकरराव देव असं सांगतायत की आम्ही त्या गुहेमध्ये गेलो पण आम्हाला असं आढळलं नाही की समर्थ बसत कुठे असतील, समर्थांचं देवतार्चन कुठे असेल. याच्यावरनं आम्ही कल्पना केली आणि अंदाजानं ही गुहा मान्य केली असं त्यांच्या लिखाणामध्ये आलेलं आहे, त्या संशोधनामध्ये आलेलं आहे. आणि या सर्व वस्तू It has been developed by Mr. Bhave.
हां तसंच होतं. वर्षाच्या बांधकामाच्या रूपात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या गुहेचा वरचा छताचा भाग जो आहे तो रामधनुष्यासारखा आहे. खालची जागा जी आहे ती जागा लिखाणाकरता प्रशस्त अशी जागा आहे, कारण दासबोधाच्या लिखाणामध्ये पहिली ओळ जी आलेली आहे त्याच्यात श्रोता हा शब्द आलेला आहे. श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, काय बोलिले जी एक, श्रवण केले आणि प्राप्त काय. श्रोता हा शब्द या ठिकाणी आपल्याला प्रचितीला येतो, कारण या गुहेत ज्या ठिकाणी दासबोध सांगितला गेला असं आम्ही ठाम म्हणतो त्या ठिकाणी किमान 50 श्रोते बसता येईल अशी समोर जागा आहे आणि आतमध्ये समर्थांना फिरता येईल एवढी उंच जागा आहे. समर्थांची उंची 5 फूट 9 इंच होती. या गुहेच्या दोन्ही बाजूनी भिंती बांधलेल्या आहेत आणि या काटकोनात बांधलेल्या आहेत. कोणीही खाजगी रूपात या भिंती बांधल्याचा उल्लेख गेल्या 50 वर्षात माझ्या समोर नाहीये. 50 वर्षाची जी माणसं आहेत त्यांना विचारल्यानंतर मागच्या 50 वर्षात हे बांधले गेलेलं नाही. म्हणून आपण सर्वांनी त्या ठिकाणी या आणि ही वस्तुस्थिती आहे किंवा नाही हे आम्ही म्हणतोय हे सत्य आहे का असत्य आहे याची प्रचिती घ्या आणि आपली खात्री करून घ्या. पण आमचं ठाम मत आहे, जे मत आम्ही तुम्हाला सांगतो याचं कारण असं आहे की हा शोध आम्ही जरी केलेला असला तरी हा शोध केवळ आमच्याकरता केलेला नाही, संपूर्ण महाराष्ट्राकरता, मराठी माणसाकरता, जगात राहणाऱ्या दासबोधांच्या वाचकांकरता, समर्थांची ही वस्तू दर्शनाकरता उपलब्ध व्हावी म्हणून आम्ही हा शोध घेतलेला आहे. आमच्या प्रश्नाचं जे उत्तर होतं की याच ठिकाणी समर्थ बसले, याच ठिकाणी समर्थ आले आणि समर्थांची कल्याणाची भेट झाली, हे जर सत्य आहे तर या ठिकाणापासून, ज्याला सुंदरमठ असं म्हटलेलं आहे, या ठिकाणापासून ही घळ सुमारे 7 मिनिट पायी चालण्याच्या अंतरावर अशी आहे. रस्त्याने यायला याची वाट श्री क्षेत्र रामदास पठार हे तिथे आल्यानंतर 7 मिनिटात या गुहेमध्ये आपण पाठीमागच्या बाजूला चालत जातो. ही जी शिवथर घळ आहे या ठिकाणी दासबोध समर्थांनी जो लिहिलेला आहे तो दासबोध समर्थ रामदास स्वामी संपूर्ण भारत भ्रमण करीत असताना त्यांनी लिहिलेला आहे. त्याची टाचणं या ठिकाणी एकत्रित केली, पण ती करीत असताना ज्याचा संदर्भ त्या ग्रंथात आलेला आहे तो उल्लेख समर्थ करतायत. वेदशास्त्रे धर्मचर्चा पुराणे महात्मे किती, कवित्वे नूतने जिरणे आणि मग शेवटी पत्ता सांगितलाय आनंद वनभुवनी. आता महत्वाचा मुद्दा असा की आम्ही हे सर्व सांगत असताना गेल्या 100 वर्षापासून प्रचलित असणारी शिवथरची जी घळ आहे ही घळ चुकीची आहे का बरोबर आहे असा प्रश्न जर श्रोत्यांनी या ठिकाणी उपस्थित केला तर त्या प्रश्नाला आमचं उत्तर असं आहे की आज प्रचलित असणारी शिवथर घळ जी आहे त्या शिवथर घळीला माझ्या पूर्ण माहितीप्रमाणे समर्थ मंदिर शिवथर घळ असं म्हणायला हरकत नाही. आणि या ठिकाणी जी शिवथर घळ आणि सुंदर मठ आहे या
त्याला आम्ही स्वयंभू शिवथर गळ आणि दासबोधाचे मूळ जन्मस्थान असं म्हणतो. आपणही या ठिकाणी असा उल्लेख करावा एवढी प्रार्थना करतो आणि माझं मनोगत या ठिकाणी पूर्ण करतो. एक आहे वार्ता विवरणाची, दुसरी आहे गणपती पावावे आणि तिसरी आहे निर्वाणी रसावी. आणि याचा पूर्ण संबंध विजापूरचा जो बादशाह आहे अफजल खान, तो महाराजांना जो मारायला निघाला होता, धरायला निघाला होता, त्याच्याकरता ही आरती केलेली आहे. तो समर्थांचा नवस आहे, महाराष्ट्राकरता समर्थांनी केलेला नवस आहे. या नवसामध्ये समर्थ म्हणतायत माझ्या कानावर विघ्नांची वार्ता आलेली आहे, म्हणून माझ्या राजाला संकटातून वाचव आणि मृत्यूपासून परावृत्त कर. म्हणून 1658 साली ही आरती या गोळ्यात केली. 1659 साली अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याला मारला गेला. 1674 साली महाराजांना राज्याभिषेक झाला आणि 75 साली समर्थांनी हा गणपती या ठिकाणी बसवला. या गणपती करता शिवरायांच्याकडे समर्थांनी काही देणगी मागितली होती. 11 मुठी धान्य द्यायचं सांगितलं होतं. आणि हा उल्लेख गिरधर स्वामींच्या समर्थ प्रताप ग्रंथात आलेला आहे. तर शिवरायांनी विचार केला की महाराज काय समजून मला 11 मुठी धान्य मागताय. तर 11 गुणिले 11 बरोबर 121 खंडी धान्य त्यांनी पाठवून दिलं होतं राजगडावर. आणि त्यात या ठिकाणी जो गणपती बसवला तो 5 महिने गणपती बसवलेला होता, भाद्रपद माघ पर्यंत असा उल्लेख समर्थ प्रताप ग्रंथात आलेला आहे. या 121 खंडी धान्याचं 675 किलो दर दिवसाला असा हिशेब जर धरला तर 5 महिने बरोबर धान्य संपते. आणि 675 किलो धान्य जेवण्याकरता एका दिवसाला माणसं 9,500 असतात. तिथपासून कोकणात हा गणपती प्रसिद्ध झाला आणि ही आरती प्रसिद्ध झाली असं हे ठिकाण. म्हणून त्याला भटाचा मास असं म्हटले. महत्व. आता हा जो बाईट आहे ना हा गणेशोत्सवाच्या दृष्टीने महत्वाचा. हे जे ठिकाण आहे या ठिकाणाला रामदास पठार असं नाव आहे. या ठिकाणी समर्थांनी 5 महिने गणपती बसवलेला होता. ज्या वेळेला अफजल खान महाराजांच्यावरती चालून आला विजापूर दरबारातला 1658 साली आणि 59 साली अफजल खानाचा वध झाला. 1674 साली महाराजांचा राज्याभिषेक झाला. 75 साली हा गणपती बसवला आणि 76 साली समर्थ रामदास स्वामी सज्जनगडावरती निघून गेले आणि शिवाजीराजे तंजावरला त्यांच्या सावत्र भावावर स्वारी करण्याकरता गेले. याचा उल्लेख आनंदवन भुवन काव्यामध्ये 25व्या कडव्यात आलेला आहे. विजयी गीत जो आहे ते दिवशी सर्व होत असे अनर्थ मांडलेला मोठा आनंदवन भुवन. ही जी आरती आहे तुकोबाचा दुकाळाचा, ही आरती या गुहेमध्ये 1658 ला निघली. 1659, 1674, 1675 ला गणपती बसवला आणि तो 5 महिन्यानंतर विसर्जित केल्यानंतर 76 ला समर्थ या ठिकाणावरून ही जागा सुंदर मठ दिवाकर भट नावाच्या त्यांच्या पुजाऱ्याच्या ताब्यातून या चित्रामध्ये हे दिवाकर भट, हे कल्याण स्वामी आहेत, हे समर्थ रामदास स्वामी आहेत, हे गिरीधर स्वामी आहेत, या वेणात काय, या चित्रात काय. आणि याचं वर्णन असं केले, दोही पुरुष समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी दोही पुरुष सिंदूर वर्ण आरतीला अशा प्रकारचा उल्लेख समर्थ प्रताप ग्रंथात आलेला आहे. म्हणून या ठिकाणचं महत्व असं आहे की या ठिकाणी समर्थांनी जवळजवळ 5 महिने गणेशोत्सव साजरा केला. हा महाराष्ट्रातला सर्वात पहिला गणेशोत्सव होता आणि या वर्षापासून हा गणेशोत्सव या जागेवरती सुरू झालेला आहे. या गणेशोत्सवाकरता समर्थ रामदास आणि शिवराज यांनी एकवटून मांडलेला स्वातंत्र्य संग्राम या दिवशीमध्ये हिंदवी स्वराज्य साकार लेकी सुना संत सज्जन गाई वासर सारे आनंद हे राज्य व्हावे इच्छा होती. वनी आनंद आनंद भुवन. 121 राजगडावरून या ठिकाणी पाहिजे. 121 खंडी धान्य संपवताना दर दिवसाला 675 किलो धान्य संपलं सरासरी. आता जर उल्लेख आपण केला तर या उल्लेखामध्ये दर दिवशी 9,500 माणसं जेवली आणि त्या प्रसंगापासून
कोकण विभागामध्ये गणेशोत्सव झाला इथपर्यंत शोध आणि 1 मे 2010 हे जे चित्र आहे हे चित्र जो विश्वनाथ शांताराम पवार यांच्या अध्यक्षतेत त्यांचा मुलगा त्यांनी हे चित्र शेखर दत्त नावाच्या एका साक्षात्कारी चित्रकाराने काढलेलं आहे. कारण त्यांनी या घटना काही वाचलेच नाही, पण त्यांना ज्याप्रमाणे साक्षात्कार झाला त्या साक्षात्काराला धरून त्यांनी चित्र काढलं. ते चित्र आमच्याकडे तीर्थक्षेत्र शेंदूरमळे या ठिकाणी 1 मेला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आलं आणि हे चित्र आम्ही या मूळ ठिकाणी आणून ठेवलेलं आहे. अशा प्रकारच्या संतांना लोकही दिलेला आहे आणि त्या चित्राबद्दल समाधान महाराजांनी आणि त्यांच्या जीवलगांनी देव मस्तकी धरून 3 तपे हलकल्लोळ केला. स्थितप्रज्ञ विरागीही आनंदानं घैवरले. त्यांना शिवरायांच्या रूपात दिसू लागली महामेरूसारख्या भगीरथाची प्रतिमा. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधार जगन्नाथ
आचारशील विचारशील दानशील जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला गंमत दाखवतो. सावध पडेंद्र केले देवधर्म गो ब्राह्मण करावया हृदयस्थ झाला प्रेरणा या भूमंडळाचे हे गवाडीचं माप टाकू शकत नाही ना. स्थापत्य शैली आहे. आलं लक्षात. हे मठाच्या माळ्याचे फूल, ही मठाच्या माळ्याचे फूल, रानात मठाचं माळ. तुम्हा कारणे कित्येक दुष्ट संहारिला कित्येकासी धाक सुटला कित्येकासी कुठं आला? आश्रय बरोबर. जाहला. शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा.